मी मुंबईत वाढलेलो. रात्री 2 वाजता मरीन ड्राईव्हवर जाणं, मित्रांसोबत लाँग ड्राईव्हवर जाणं हे माझ्यासाठी एकदम नॉर्मल होतं. पण कोकणातल्या त्या एका रात्रीनंतर माझं आयुष्य आणि रात्रीबद्दल माझं मत कायमच बदललं. ही गोष्ट साधारण 2 वर्षापूर्वीची आहे. मे महिन्याची सुट्टी चालू होती. मुंबईच्या धावपळीला कंटाळून मी माझ्या मामाकडे कोकणात रत्नागिरीजवळ एक छोट्याशा गावात गेलो होतो. गाव समुद्राजवळ असल्यामुळे दिवसा नारळाची झाडं, आंब्यांचा सुगंध आणि शांतता सगळं स्वर्गासारखं वाटायचं. पण गावातल्या लोकांचं बोलण्यात एक गोष्ट कायम असायची, त्याच जागेवर जाऊ नये, रात्री जाऊ नये. मी शहरातला असल्यामुळे अशा गोष्टींवर विश्वास ठेवायचो नाही. भूत, आत्मा, सावल्या, मला हे सगळं फक्त गावाकडची गोष्टी वाटायचे. माझ्यासोबत माझ्या गावातला मित्र आणि मामाचा मुलगा संकेत कायम असायचा. त्या रात्री आम्ही दोघं जवळच्या शहरात एक सिनेमा पाहायला गेलो होतो. गावात मनोरंजनमध्ये काहीच नव्हतं. बाईकवर जवळपास 25 किलोमीटर दूर सिनेमाला गेलेलो. सिनेमा संपेपर्यंत रात्रीचे 11:30 झालेले. लवकर निघूया, संकेत म्हणाला. आज पौर्णिमा आहे. मी हसत म्हणालो, भाई तू पण ना, मूवीचा इफेक्ट झालाय तुला. आम्ही पल्सरवरून गावाकडे निघालो. रस्ता पूर्ण शांत होता. दोघीही बाजूला घनदाट जंगल, मध्येच रातकिड्यांचा आवाज आणि वर मोठा गोल चंद्र. जसं आम्ही गावाजवळ पोचलो तसं अचानक वातावरण बदलायला लागलं. गार वारा जोरात सुटला, एवढा जोरात की बाईक ही सरळ चालवायला येत नव्हती. झाडं विचित्र आवाज करत होते. हवेत अचानक थंडी वाढली. संकेत घाबरलेल्या आवाजात म्हणाला, थांब जरा. आम्ही बाईक बाजूला घेतली. समोर तोच जुना वाडा होता. मोठा लोखंडी गेट, तुटलेल्या खिडक्या, काळपट भिंत आणि पूर्ण शांतता. तो वाडा जवळपास 30 वर्ष पूर्ण बंद होता. गावात कोणीच तिकडे जात नसे. मी मोबाईलची टॉर्च चालू केली. इथे थांबूया 2 मिनटं, मी म्हणालो. संकेत काही बोलला नाही. आम्ही गेटजवळ उभे होतो आणि अचानक वाड्याच्या बाजूला काहीतरी हल्ल्याचा आवाज आला. जणू कोणतरी हळूहळू चालत होतं. माझं लक्ष समोर गेलं आणि माझ्या अंगावर काटा आला. एक बाई पांढरी साडी घातलेली हळूहळू आमच्याकडे चालत येत होती. चंद्रप्रकाशात तिचा चेहरा स्पष्ट दिसायला लागला आणि माझा श्वास अडकला. तिच्या डोक्यावर एकही केस नव्हता आणि तिच्या डोक्यातून रक्त वाहत होतं. ते रक्त तिच्या कपाळावरून खाली साडीवर पडत होतं. तिचे डोळे पूर्ण पांढरे दिसत होते. संकेत माझा हात घट्ट पकडून थरथरत म्हणाला, तीच आहे. ती आमच्यासमोर काही अंतरावर येऊन थांबली आणि अचानक ती विचित्र हसायला लागली. तो आवाज अजूनही माझ्या कानात घुमतो. माझ्या हातपायातली ताकदच गेली. क्षणभर आम्ही दोघंही त्याच जागेवर अडकलो होतो आणि अचानक ती आमच्याकडे धावायला लागली. पळ, संकेत ओरडला. मी घाईघाईने बाईक स्टार्ट केली. 2-3 किक नंतर बाईक सुरू झाली आणि आम्ही फुल स्पीडमधून तिथून पळालो. पण काही सेकंदांनी संकेत मागे पाहून जोरात ओरडला, ती मागे आहे. मी आरशात पाहिलं आणि माझ्या अंगातलं रक्त गोठलं. ती बाई आमच्या मागे धावत होती. पण ते धावणं माणसासारखे नव्हतं. तिचे पाय जमिनीला नीट टेकतही नव्हते. ती जणू हवेतच सरसरत होती.
मी बाईक 90 ते 100 चालवत होतो, पण तिचा वेग जवळजवळ आमच्या इतकाच होता. तिचं हसणं अजूनही ऐकू येत होतं. अचानक बाईकची हेडलाईट फ्लिकर व्हायला लागली. मोबाईल बंद झाला. रस्त्यावर पूर्ण अंधार, फक्त चंद्रप्रकाश. माझे हात थरथरत होते. कसंबसं आम्ही घरी पोचलो. घराचं लोखंडी गेट दिसताच मी बाईक आत घेतली आणि मागे पाहिलं. ती फाट्याबाहेर उभी होती, पूर्ण शांत. तिचे पांढरे डोळे आमच्याकडे रोखलेले. आणि मग ती हळूहळू हसायला लागली. त्या क्षणी घरातल्या कुत्र्याने जोरात ओरडायला सुरुवात केली आणि अचानक ती नाहीशी झाली, पूर्ण हवेत विरघळल्यासारखी. त्या रात्री आम्हाला झोपच लागली नाही. मी आईला सगळं सांगितलं. आई काही सेकंद शांत राहिली, मग हळूच आवाजात म्हणाली, मी पण तिला पाहिलंय. माझ्या अंगावर पुन्हा काटा आला. सकाळी आम्ही आजीकडे गेलो. आजी काही वेळ शांत बसली, मग म्हणाली, ती बाई त्या वाड्यात नवऱ्यासोबत राहायची. खूप सुंदर आणि शांत स्वभावाची होती. आजी सांगत होती आणि आमच्या थरकाप उडत होता. एकदा तिच्या नवऱ्याला जेवणात केस सापडला. रागाच्या भरात त्यांनी तिच्यावर खूप मारझोड केली. तिचे केस कापले आणि रागाच्या भरात चाकूनी तिच्या डोक्यावर वार करून तिला मारून टाकलं. त्या रात्रीनंतर तो माणूस गाव सोडून पळून गेला. कधी परत आला नाही. आजीचा आवाज हळूहळू कमी झाला, पण ती अजून आहे. दर पौर्णिमाला त्या वाड्याजवळ. त्या दिवसानंतर मी कधी त्या रस्त्यावर रात्रीचा गेलो नाही. आणि आजही पौर्णिमाच्या रात्री जेव्हा जोरात गार वारा सुटतो, तेव्हा मला त्या पांढऱ्या डोळ्याची आणि विचित्र हसण्याची आठवण येते.